आपल्यासोबत पुण्याचे आयुक्त संदीप सिंह गिल हे सुद्धा जोडलेले आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत। संदीप सिंह, सध्या यवतमध्ये काय स्थिती आहे? नमस्कार सर, यवत गावात आज 12:30 वाजता दरम्यान एक बातमी अशी समोर आली की एका तरुणाने एक ऑब्जेक्शनेबल स्टेटस जे आहे ते मोबाईल फोनमध्ये ठेवला आहे आणि म्हणून त्यावर गावातील लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं। ऑब्जेक्शन घेऊन पोलिसांनी ते जो तरुण आहे त्याला कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली। त्याच वेळी गावाचे काही जे लोक आहेत ते सुद्धा पोलीस स्टेशनला उपस्थित झाले। त्यांना आवाहन करण्यात चालू केला होता की आपण गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू देऊ नका, ते शांतता ठेवायचे। पण त्या दरम्यान ऑलरेडी तेव्हापर्यंत ते जे स्टेटस होता ते सोशल मीडियावर पसरला होता। म्हणून गावाचे जे तरुण पिढी आहे ते तरुण लोक रस्त्यावर आले। त्यांनी वेगवेगळे ग्रुप फॉर्म करून ते गावाचे वेगवेगळे भागात जाऊ लागले। आपली पोलिसाची टीम त्या ठिकाणी असल्याने त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला। इमिडिएटली आम्ही जे फोर्स डिप्लॉय केली त्या ठिकाणी आणि काही ठिकाणी त्यांनी जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका तासाच्या आत जे आहे ते स्थितीला कंट्रोल करण्यात आलेला आहे। गावात शांतता आहे। आम्ही तिथे उपस्थित आहोत। आमची फोर्स इथे पेट्रोलिंग करत आहे, डिप्लॉयमेंट आहे। गावात सध्या शांतता आहे आणि नागरिकाला आव्हान आहे कुठल्याही प्रकारचे rumors विश्वास ठेवू नका। आणि असे प्रकारचं जर आपल्याला काही ऑब्जेक्शनेबल स्टेटस किंवा आपल्या समोर येत आहे तर आपण पोलिसाला रिपोर्ट केला, मग पोलीस त्याला कायदेशीर पद्धतीने त्यामध्ये तपास करून सगळा करणार आहे। आपण त्यामध्ये कायदा हातात घ्यायचा नाही असं आमचं आव्हान आहे। शांतता ठेवा। नक्कीच जय महाराष्ट्र सुद्धा हेच आव्हान आहे। मात्र गिल सर, 3 ते 4 दिवसांपासून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं अशी माहिती समोर येते आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभेला परवानगी कशी मिळाली मग? हाही प्रश्नच आहे ना। पण त्याच्यात दोन गोष्टी आहे की ही घटना ज्यावेळी मागच्या आठवड्यात त्या ठिकाणी एक घटना घडली होती, त्या घटना घडल्यानंतर तीही रोष जे आहे प्रदर्शन करण्यात आला होता नागरिकांद्वारे, परंतु त्यानंतर ते आरोपीला सुद्धा अटक करण्यात आला होता आणि ती पूर्णपणे त्याचा तपास प्रामाणिकपणे करण्यात आला होता। ही घटना आज घडणार आहे ह्या कदाचित कोणाचे मन ध्यानी नव्हता, परंतु अचानकपणे हे कोणाने स्टेटस ठेवल्यामुळे कदाचित त्यावेळीचे जे हायटन्ड रेझिड्यू इमोशन्स होते ते हायटन झाले आणि म्हणून हे तरुण रस्त्यावर आले। परंतु सध्या इथे परिस्थिती शांत आहे। थँक्यू। जय हिंद। ठीक आहे, धन्यवाद गिल सर। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे आपल्यासोबत जोडले होते आणि त्यांनीही आवाहन केलेलं आहे शांतता राखा। जय महाराष्ट्र सुद्धा सर्वांना आवाहन करत आहे, परिसरामध्ये शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका।